ओम नमो भगवते वासुदेवाय। राजा परीक्षित शुक महामुनींना विचारत होता की आपण हे जे भुवन मंडल म्हणतो, हे जो मृत्यूभूमी म्हणतो, ह्याचा विस्तार नेमका कसा आहे ते आपण सांगावं. कारण आतापर्यंत जे आपण मला सांगितलं त्याप्रमाणे सूर्याचा प्रकाश आणि तारांगणासहित चंद्राचा प्रकाश जिथपर्यंत पोहोचतो त्या सगळ्या भूमंडलाचा विस्तार आपण मला सांगितला. आणि हेही सांगितलं की प्रियव्रतांनी आपल्या रथात बसून ज्या 7 चाकोऱ्या निर्माण केल्या चाकांमुळे, त्याच्यातून 7 समुद्र बनले, 7 द्वीप बनली. पण हे नुसतं बनलं असं तुम्ही सांगितलं, पण प्रत्येक द्वीपाचं, प्रत्येक समुद्राचं नेमकं परिमाण काय आहे, त्यांचं रक्षण काय आहे, हे काही तुम्ही सांगितले नाहीत. आणि तेच मला जाणून घेण्याची इच्छा आहे. याचं कारण असं की जे मन भगवंताच्या गुणमय अशा स्थूल विग्रहामध्ये, मूर्तीमध्ये लागू शकतं, केंद्रित होऊ शकतं, एकाग्र होऊ शकतं, तेच मन वासुदेव संज्ञक अशा स्वयंप्रकाशी निर्गुण ब्रह्मरूप आणि सूक्ष्मतम अशा स्वरूपातही लागू शकतं. कारण हा प्रवास नेहमी स्थूलाकडून सूक्ष्माकडे होत असतो. एकदम अचानक जर कोणी सूक्ष्माकडे जायचं म्हटलं तर ते त्याला शक्य होत नाही. प्रवास हा नेहमी स्थूलाकडून सूक्ष्माकडेच होत असतो आणि निर्मितीची प्रक्रिया नेहमी सूक्ष्माकडून स्थूलाकडे होत असते. तर त्यांनी विनंती केली की हा सगळा विषय सविस्तर आपण मला सांगावा. आणि ह्याच्या उत्तरादाखल शुकदेव त्याला सांगायला लागले की भगवंताच्या मायेच्या गुणांचा विस्तार इतका आहे की कोणीही मनुष्य जीव देवतांच्या सारखं जरी आयुष्य घेऊन जन्माला आला तरी सुद्धा त्याला आपल्या मनानं किंवा वाणीनं ह्याचं टोक गाठणं शक्य नाही. आणि म्हणून तुला हा जो विषय समजून घ्यायचा आहे तो समजावायचा झाला तर नाम, रूप, परिमाण आणि लक्षण या 4 गोष्टींच्या द्वारेच त्यातल्या ज्या काही मुख्य अशा गोष्टी आहेत, विशेष गोष्टी आहेत, त्यांचं वर्णन करतच हा विषय समजावून सांगायला लागेल. आता हेच बघ म्हणाले की ज्या जंबूद्वीपामध्ये आपण राहतोय, हे जंबूद्वीप एखादं भूमंडल रूप असं कमळ जर लक्षात आणलं तर त्याच्या कोशाच्या ठिकाणी ही 7 द्वीप बघता येतील. आणि त्या कोशातलं सगळ्यात आतलं जे कोश आहे तो कोश म्हणजे हा जंबूद्वीप आहे. आणि ह्याचा विस्तार 1,00,000 योजन आहे. आणि कमलपत्रासारखा याचा आकार गोल आहे. पुराणांनी लांबी रुंदी जी सांगितली त्याचं परिमाण अनेक ठिकाणी योजन असल्याचं आपल्याला आढळतं. अनेक विचारवंतांनी, शास्त्रज्ञांनी ह्या योजनाचं नेमकं परिमाण काय, नेमकं अंतर काय आहे हे मांडायचा प्रयत्न केला. काही जण म्हणतात 1 योजन म्हणजे 8 मैल, म्हणजे साधारणतः आजच्या भाषेत 13 किलोमीटर. जरा अलीकडच्या भाषेत म्हणजे 4 कोस, कारण 1 कोस म्हणजे साधारण 3.2 किलोमीटर होतात. पण तरी सुद्धा 1 योजन म्हणजे नेमकं किती अंतर हे अजून कोणाला सांगता आले नाही. सूर्यसिद्धांताप्रमाणे 1 योजन म्हणजे 8 किलोमीटर असं म्हटलं जातं. तर काही ठिकाणी आर्यभट्टीय अशा
ग्रंथाचा आधार देत ते 8 मैल म्हणजेच 12.87 म्हणजे जवळजवळ 13 किलोमीटर असल्याचं सांगितलं जातं. आणखीन एक प्रमाण असं सांगितलं जातं की 14व्या शतकात परमेश्वर नावाचा एक खगोलशास्त्री होऊन गेला. त्यांनी म्हणे एक योजन म्हणजे 13 मैल हे साधारणतः 20.92 किलोमीटर किंवा अंदाजे 21 किलोमीटर असं कोष्टक मांडायचा प्रयत्न केलाय. पण अलीकडचं कुठलंही परिमाण जरी धरलं तरी जम्बूद्वीपाचा विस्तार भागवत देखील सांगतं त्याप्रमाणे 1,00,000 योजन आहे आणि हा कमलपत्रासारखा गोल आहे आणि ह्या जम्बूद्वीपामध्ये 9,000 योजन विस्तार असलेली 9 वर्ष म्हणजे 9 स्थानं आहेत, 9 भूमी आहेत, ज्यांच्या सीमा 8 पर्वतांनी विभागलेल्या आहेत. शिवाय ह्यांच्या मधोमध एक इलाव्रत नावाचं 10वं एक वर्ष आहे, 10वं ठिकाण आहे, भूमी आहे की जिच्या मध्यामध्ये केंद्रामध्ये कुलपर्वतांचा राजा मेरू पर्वत आहे आणि जणू काही तो या भूमंडल रूप कमळाची कर्णिकाच आहे. म्हणजे कमळाची फुलं, कमळाच्या पाकळ्या ज्या एका आधारावर राहतात त्याच्यासारखा आहे. त्याचा वरून खालपर्यंत असलेला सगळा भाग हा सुवर्णमय आहे आणि 1,00,000 योजन इतका उंच आहे. म्हणजे कमळाचं देठ ते कमळाच्या पाकळ्या जिथे लागतात तो जो भाग आहे तो 1,00,000 योजन उंच आहे आणि त्याचा विस्तार मात्र शिखराकडे 32,000 आणि पायथ्याकडे 16,000 योजन आहेत आणि त्याचप्रमाणे 16,000 योजन एवढा तो जमिनीच्या खाली घुसलेला आहे. म्हणजे त्याची पाळमुळं 16,000 योजन खोल जमिनीत गेलेली आहेत. एकूण विचार केला तर या भूमीच्या बाहेर ह्या मेरू पर्वताची उंची 84,000 योजन आहे. परीक्षितांनी जे भूमंडळ सांगितलंय ते भूमंडळ केवळ भौतिक नव्हे, दगडामातीचं बनलेलं नव्हे, तर जोपर्यंत यापूर्वी सांगितल्याप्रमाणे सूर्यचंद्रांची गती जिथपर्यंत आहे तिथपर्यंत प्रकाशात येणारा जो सगळा प्रदेश आहे, सप्तद्वीप आणि सप्तसमुद्र यांनी समाविष्ट असलेला तो सगळा प्रदेश म्हणजे भूमंडल आहे. कारण कुठलंही सगुण रूप जर वर्णायचं झालं तर त्याच्यासाठी लांबी, रुंदी, वजन, अंतर, नाम, रूप इत्यादी परिभाषेत इत्यादी त्यांच्या परिमाणांना ठरवून ते करावं लागतं. ह्या इलाव्रताचं आणखीन एक वर्णन शुकमामुनी त्याला सांगताय. ते काय होतं ते पुढच्या भागात बघूया. ओम नमो भगवते वासुदेवाय.